नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाच्या मनात बळकटी निर्माण करण्याचं काम करतं. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत मेटा पार्क कॉपचे संस्थापक माननीय श्री सिद्धार्थ राणे साहेब. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. सर, तुमचा मेटा पार्क कॉप हा बिझनेस आहे, तर कशी सुरुवात झाली तुमच्या या बिझनेसची? बेसिकली आपण जर बघितलं, माझा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस होता, आमच्या वडिलोपार्जित बिझनेस आहे. आणि सध्या आपण जर बघितलं, पार्किंगचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे आणि दिवसेंदिवस गाड्यांची फार वाढ होत आहे आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये हा पार्किंगची ही समस्या वाढत चालली आहे. त्यासाठी आम्ही काही पार्किंगचे प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि बघितलं की सध्या सगळीकडं सिटीजमध्ये भरपूर बिल्डिंग्स होत आहेत आणि पार्किंगची ही खूप मोठी रिक्वायरमेंट होत आहे. तर करंटली आम्ही 3-4 प्रोडक्ट्स लॉन्च केलेत. त्याच्यामध्ये स्टॅक पार्किंग, टॉवर पार्किंग, पझल पार्किंग असे त्याच्यामध्येही मल्टी व्हेरिएशन आहेत आणि त्या व्हेरिएशन्स थ्रू आपण बरेचसे प्रॉब्लेमचे पार्किंगचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. सर, बिझनेस करायचं कसं ठरलं तुमचं? की वडिलांचा पण बिझनेस होता, सो तेव्हाच तुमचं ठरलं होतं का की मलाही बिझनेसच करायचं? हो, बिझनेस मला आमच्या रक्तातच आहे. पहिली गोष्ट, राणे म्हटलं आम्ही आधीपासून आम्ही बिझनेसच करतो. 1995 पासून माझ्या वडिलांनी बिझनेस सुरू केला आणि त्यानंतर मी 2010 पासून मी तो कंटिन्यू केला आणि या वर्षापासून मी मेटा पार्क हा ब्रँड लॉन्च केला आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून मी पार्किंगची समस्या सोडवणार हे एक विजन ठेवलं आणि त्या विजनच्या माध्यमातून मी काम करत आहे. तुमच्या लाईफ मधला असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुमच्या आयुष्यात बदल झाला, बिझनेस मध्ये बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, आयुष्यात फेलियर हे फार महत्त्वाचं असतं आणि फेलियर मधनंच माणूस शिकतो आणि फेलियर मधनं आपल्या मागच्या चुका बघतो माणूस काय झालेलं आहे आणि त्याच्यातनं कुठेतरी आपण आपली डेव्हलपमेंट करतो. आणि ह्याच्या थ्रूच मी विचार केला की उद्योग ज्या वेळेला करायचा आहे त्यावेळेला कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे तुम्हाला. आणि मी बघितलं की हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या पुढे आपल्या आयुष्यात येणार आहे. पार्किंग हा सगळ्यात मोठी समस्या ही येणार आहे प्रत्येक सिटीजमध्ये, कारण गाड्या हे वाढतच चालल्यात, पॉप्युलेशनही वाढत चाललंय. आज भारताचं पॉप्युलेशन जर बघितलं तर जवळपास 145 करोड प्लस झालेलं आहे. तर गाडी ही प्रत्येकाची नीड आहे आणि पार्किंग ही त्याचबरोबर ही नीड आहे. आणि स्पेसचे कन्स्ट्रेंट बघता आपण पार्किंगमध्ये आपण ऑटोमेशन ही केलंच पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही फेल्युअर हा शब्द यूज केला, सो बिझनेस करताना आपल्याला अपयश हे येतच, तर त्याला ओव्हरकम कसं करायचं? ओव्हरकम म्हणजे करायचं कसं, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला तुमची फॅमिलीचा फार मोठा सपोर्ट पाहिजे आणि त्या फॅमिलीच्या सपोर्टशिवाय तुम्ही करू शकत नाही असं मला वाटतं. कारण फायनान्समध्ये जर तुम्ही कोलमडला तर कुठेतरी तुम्हाला थोडासा सपोर्ट हवा. तर MEAच्या माध्यमातून मला असं वाटतं की MEA ही एक फॅमिली आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपले मराठी उद्योजकांनी मिळून हा एक जो ध्यास धरलेला आहे की आपल्या मराठी उद्योजकांना पुढे आणून व्यवसायासाठी जास्ती स्कोप द्यावा, हे मला असं वाटतं. MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबत मी याच वर्षी कनेक्ट झालोय आणि मला आनंद होत आहे की मराठा समाज असं काहीतरी काम करत आहे की आपल्या समाजासाठी समाजामधले जे उद्योजक आहेत किंवा जे अपकमिंग उद्योजक आहेत, ज्यांना घडायचं आहे, त्यांना आपण चांगली संधी देत आहे. आणि मला वाटतं पुण्यामध्ये विक्रम गायकवाड सरांच्या लिडरशिप थ्रू आपण बरंच काही बघू शकतो की नवीन उद्योजकांना जास्ती प्राधान्य मिळत आहे आणि जो काय व्यवसाय होत आहे तो मराठी उद्योजकांमध्येच होत आहे. कारण आपण जर बघितलं की कम्युनिटी वाईज बाकीच्या कम्युनिटीज जर बघितलं, मारवाडी कम्युनिटीज, जैन कम्युनिटीज, त्यांच्याकडे खूप युनिटी आहे. तशी आपल्या कम्युनिटीमध्ये आपण युनिटी आपण डेव्हलप करत आहोत. ही चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. आताच MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे, तर त्या संबंधी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट त्या एक्स्पोची वाटते तुम्हाला? या संबंधी मला असं वाटतं 500 पेक्षा जास्ती एक्झिबिटर्स आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा आउट ऑफ इंडिया पण काही लोक येणार आहेत आणि त्या ह्याच्यातनं की भरपूर व्यवसाय जनरेट होऊ शकतो मला असं वाटतं आणि या व्यवसायातनं बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी जनरेट होत आहेत.
त्यामुळे मी पण माझा स्टॉल लावलेला आहे, स्टॉल नंबर C17 रिअल इस्टेट सेक्शनला. आपण जर बघितलं पुण्यामध्ये भरपूर बिल्डर्स आहेत, त्या बिल्डर्सनाही खूप रिक्वायरमेंट आहे पार्किंगची. आणि मला असं वाटतं थोडंसं आपण ब्रँडिंग करण्याकरिता की MEA हा सगळ्यात चांगला माध्यम आहे मला असं वाटतं सुरुवात करण्यासाठी, आणि मी त्याचा 100% उपयोग बेनिफिट घेत आहे. सर, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्यासंबंधी तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मला असं वाटतं आपल्या उद्योजकांनी इकडे येणं गरजेचं आहे, कारण जर आपण आपल्या कम्युनिटीमध्ये जर आलो तर आपली कम्युनिटीमधली लोक काय करत आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याचबरोबर आपल्याला आयडियाज जनरेट होतात की ज्याला उद्योग करायचा आहे त्यांच्या मनात पण काही आयडियाज येऊ शकतात की मी अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतो. त्यामुळे आपण अशा एक्झिबिशन्स व्हिजिट केले पाहिजे. त्यातल्या त्यात आपल्या कम्युनिटीमधलं एक्झिबिशन आहे, तर मला वाटतं प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या इथं आलं पाहिजे. प्रत्येकाला मदत कशी होईल ह्याचं एक विजन ठेवलं पाहिजे की आपले उद्योजक कसे पुढे येऊ शकतात, त्यांना सगळ्यात जास्त बेनिफिट कसं मिळू शकतं, मला असं वाटतं. या इंटरनॅशनल एक्सपोमध्ये मी भाग घेतला आहे. माझा स्टॉल नंबर आहे C17. तुम्हीही भाग घ्या, स्टॉलमध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हालाही काही संधी मिळेल माझ्यासारखी. धन्यवाद.